Hello everyone. We start our next experiment, that is experiment number 15, assay of calcium gluconate to determine the percentage weight by weight of C12H22CaO14H2O in a given sample of calcium gluconate. हे म्हणजेच काय आपलं कॅल्शियम ग्लुकोनेट. ओके, आपण बघू प्रिपोजिशन फर्स्ट. दिस ॲसे जसं आपण लास्ट एक्सपेरिमेंटमध्ये बघितलं होतं मॅग्नेशियम सल्फेट, तो सुद्धा कॉम्प्लेक्झोमेट्री टाईप ऑफ टायट्रेशन आहे. तसाच कॅल्शियम ग्लुकोनेट हा सुद्धा कसा आहे, कॉम्प्लेक्झोमेट्री टाईप ऑफ टायट्रेशन. दिस ॲसे इज बेस्ड अपॉन कॉम्प्लेक्झोमेट्रिक टाईप ऑफ टायट्रेशन in which simple metal ion is transformed into the complex ion by addition of reagent which is known as a ligand, that is a complexing agent. आपण लास्ट एक्सपेरिमेंटमध्ये मी तुम्हाला डिटेल सांगितलं की लिगँड म्हणजे काय असतं, कसं फॉर्म होतं. ओके, मग ह्या ठिकाणी सुद्धा सेम आहे. ओके बघा, इन दिस टायट्रेशन मेटल आयन ॲक्सेप्ट इलेक्ट्रॉन अँड लिगँड डोनेट इट टू इन द लिगँड मॉलिक्यूल देअर इज अ प्रेझेन्स ऑफ ॲटलिस्ट one lone pair of electron through which coordinate linkage with metal ion takes place. Ligand molecule usually possess oxygen, nitrogen, sulfur in one or more number in their structure. ओके, ह्या ठिकाणी सेम आहे. एक साईट असेल तर त्याला आपण युनिडेंटेड म्हणतो, दोन साईटमध्ये अटॅचमेंट असेल तर बायडेंटेन, मेनी साईटमध्ये असेल तर मल्टीडेंटेड. सोडियम ह्या ठिकाणी सुद्धा टायट्रेशन अगेन्स्ट डायसोडियम EDTA सोबतच यूज करणार आहोत आणि ब्युरेटमध्ये काय घ्यायचं आहे, डायसोडियम EDTA. ओके, which is a complex with the metal ion by donating lone pair of electron in the presence of strong ammonia solution. The end point is determined by the addition of modern black 11 as an indicator. The color change from red to blue. Note, 5 ml 0.05 molar magnesium sulfate solution is added before the titration. This is done to make the end point sharp. प्रॉपरली शार्प एंड पॉईंट घेण्यासाठी आपण आधी काय ॲड करणार आहोत, मॅग्नेशियम सल्फेट सोल्युशन. आता ह्या ठिकाणी परत स्टँडर्डायझेशनमध्ये झिंकचा जो फॅक्टर आहे, स्टँडर्डायझेशनचा फॅक्टर तो रॉंग आहे. करेक्ट फॅक्टर कोणता आहे, 0.00372 ओके ग्राम ऑफ झिंक. कसा आला हे तुम्हाला लास्ट एक्सपेरिमेंटमध्ये सांगितलेलं आहे. ओके, ज्यांना कोणाला परत प्रॉब्लेम असेल त्यांनी लास्ट 14वा एक्सपेरिमेंट ओपन करायचं लिंक थ्रू आणि बघून घ्यायचं. ओके, आपण आता बघू त्याची प्रोसिजर, स्टेप वाईज प्रोसिजर. बघा, स्टँडर्डायझेशन ऑफ डायसोडियम EDTA, वेट ॲक्युरेटली अबाउट 0.8 ग्राम ऑफ ग्रॅन्युलेटेड झिंक. हे सुद्धा स्टँडर्डायझेशन आपण आधीच्याच एक्सपेरिमेंटमध्ये केलेलं आहे. ओके, त्याची रीडिंग घेतली तरी चालतं. बघा बरं काय घेतलं, 0.8 ग्राम ग्रॅन्युलेटेड झिंक, त्याला 12 ml डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिडमध्ये मिक्स करायचं आणि जेंटली हीट करायचं. त्यात नंतर 0.1 ml ब्रोमिन वॉटर ॲड करायचं. बॉईल टू रिमूव्ह एक्सेस ब्रोमिन, कूल अँड ॲड सफिशियंट वॉटर टू प्रोड्यूस 200 ml इन अ कोनिकल फ्लास्क. त्या 200 ml पैकी 20 ml घ्यायचं आणि त्याला 2 ml सोडियम हायड्रॉक्साईडनी न्यूट्रलाइज करायचं. न्यूट्रलाइज झाल्यानंतर डायल्यूट टू अबाउट 150 ml ऑफ वॉटर, ॲड सफिशियंट अमोनिया बफर pH 10 टू डिझॉल्व द प्रेसिपिटेट. त्या ठिकाणी जर थोडंसं प्रेसिपिटेट आलं तर ते डिझॉल्व होईपर्यंत अमोनिया बफरनी डिझॉल्व करायचं आणि 5 ml एक्सेस टाकायचं. नंतर टायट्रेट द सोल्युशन विथ द डायसोडियम EDTA सोल्युशन अंटिल द सोल्युशन टर्न्स ग्रीन. ओके, तर ह्या ठिकाणी हे जे एक्सपेरिमेंट आहे टायट्रेशनचा, ओके, स्टँडर्डायझेशन डायसोडियम EDTAच आहे, कारण की ब्युरेटमध्ये आपल्याला तेच घ्यायचं आहे जे की लास्ट एक्सपेरिमेंटमध्ये झालेलं आहे. त्यामुळे जी रीडिंगसुद्धा आपण तीच घेतलेली आहे, 19 ml. ओके, आणि त्याचं मोलॅरिटीसुद्धा तेवढीच येणार, किती येणार, 0.05 मोलार. ओके, नोट डाऊन करा सगळ्यांनी मॅन्युअलमध्ये. नंतर बघू आपण आता ॲसे ऑफ कॅल्शियम ग्लुकोनेट. ॲक्युरेटली वेट 0.5 ग्राम ऑफ सॅम्पल अँड ॲड 250 ml कोनिकल फ्लास्क. काय घ्यायचं आहे, 0.5 ग्राम कॅल्शियम ग्लुकोनेट घ्यायचं आहे आणि त्याला 250 ml कोनिकल फ्लास्कमध्ये ॲड करायचं. नंतर त्यामध्ये 50 ml वॉटर टाकायचं, वॉर्म वॉटर,
आणि पर्टिक्युलरली तो सॅम्पल डिझॉल्व करायचं आणि त्याला कूल करायचं. नंतर 5 ml मॅग्नेशियम सल्फेट सोल्युशन टाकायचं. नंतर 10 ml स्ट्रॉंग अमोनिया सोल्युशन टाकायचं आणि प्रॉपरली मिक्स करायचं. अँड ॲड 0.1 ग्रॅम ऑफ मॉडर्न ब्लॅक 11 आणि इंडिकेटर कोणतं यूज करायचं आहे? मॉडर्न ब्लॅक 11. ओके. आणि त्याचं टायट्रेशन अगेन्स्ट कोणासोबत करायचं आहे? डायसोडियम EDTA सोबत इन अ ब्युरेट. ओके. आणि टायट्रेशन झाल्यानंतर एंड पॉईंट काय येईल आपला? रेड कलर चेंजेस टू ब्ल्यू ॲज लाईक लास्ट एक्सपेरिमेंट. ओके. तसाच रेड कलर कशामध्ये कन्वर्ट होईल? ब्ल्यू कलरमध्ये. ह्या ठिकाणी ॲसेची रिडिंग किती आलेली आहे? 20 ml. तर ॲसेची रिडिंग सगळ्यांनी लिहून घ्यायची आहे ऑब्झर्वेशन टेबलमध्ये. किती आहे? 20 ml. आता आपण बघू त्याचं कॅल्क्युलेशन. ठीक आहे. हे आहेत कॅल्क्युलेशन. स्टँडर्डायझेशनचं कॅल्क्युलेशन बघू. बघा, मोलॅरिटी ऑफ डायसोडियम EDTA इज इक्वल टू फॉर्म्युला माहिती, वेट ऑफ झिंक इंटू फॅक्टर मोलॅरिटी डिवाइड बाय ब्युरेट रिडिंग इंटू 0.00372 हा फॅक्टर. सगळी व्हॅल्यू तसंच ॲज लाईक पुटअप केली. वेट ऑफ झिंक 0.08, फॅक्टर मोलॅरिटी 0.05, नंतर BR 19 आणि आपला फॅक्टर. BR म्हणजे ब्युरेट रिडिंग. स्मॉल एमची व्हॅल्यू म्हणजेच कॅल्क्युलेटेड मोलॅरिटी किती आलेली आहे? 0.05 मोलार. ओके. आता बघू आपण पर्सेंटेज प्युरिटी. आता ह्या ठिकाणी पर्सेंटेज प्युरिटी 1 ml ऑफ स्मॉल एम मोलार डायसोडियम EDTA इज इक्वल टू, सगळ्यांनी आपापले मॅन्युअल काढायचे आहेत आणि हे लगेच लिहून घ्यायचे. 0.02242 इंटू स्मॉल एम डिवाइड बाय कॅपिटल एम. आता ह्या ठिकाणी फॅक्टर 0.02242 इंटू स्मॉल एम म्हणजे आपल्याला माहिती कॅल्क्युलेटेड मोलॅरिटी जी किती आहे? 0.05 आणि कॅपिटल एम म्हणजे फॅक्टर मोलॅरिटी तीसुद्धा किती आहे? 0.05. ह्या ठिकाणी 0.05 कॅन्सल झालं आणि आपली व्हॅल्यू किती आली? तुम्ही खाली लिहायची, इथं जागा नाही म्हणून मी इथं लिहिते 0.02242. हे आलं ह्याचा आन्सर. आता नंतर बघायचं आहे x ml ऑफ स्मॉल एम मोलार डायसोडियम EDTA इज इक्वल टू परत फॅक्टर 0.02242 इंटू स्मॉल एम इंटू x डिवाइड बाय कॅपिटल एम. आता ह्या ठिकाणी बघा, आपल्याला माहिती ह्या एवढ्याची व्हॅल्यू तर आपली ऑलरेडी आलेली आहे, जी की किती आहे? 0.02242. मग ह्यालाच डायरेक्टली कशाने मल्टिप्लाय करायचं? एक्सनी. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं ब्युरेट रिडिंग किती घ्यायची ॲसेसाठी? 20 आणि ह्याचं कॅल्क्युलेशन येतं 0.4484. किती येतं? 0.4484. आता परत बघायचं W ग्राम ऑफ सॅम्पल इज इक्वल टू, परत तेच सेम आहे बघा, फॅक्टर स्मॉल एम एक्स कॅपिटल एम ह्याचीसुद्धा व्हॅल्यू किती येणार? 0.4484. ओके. ह्या ठिकाणी आता परत 100 ग्राम ऑफ सॅम्पल कंटेन. ह्या ठिकाणी एवढं सगळं सेमच आहे, फक्त आलेल्या ह्याला जर तुम्ही प्रॉपरली बघितलं, जी काय W ग्रामसाठी आली त्याला फक्त वेट ऑफ कॅल्शियम ग्लुकोनेटनी डिवाइड करायचं आणि 100नी मल्टिप्लाय करायचं. म्हणजे 0.4484 डिवाइड बाय वेट किती आहे? 0.5 इंटू 100. ह्याची जर कॅल्क्युलेशन बघितलं तर इथे 0.8968 इंटू 100. पर्सेंटेज प्युरिटी किती आली मग? 89.68. ही झाली पर्सेंटेज प्युरिटी ऑफ कॅल्शियम ग्लुकोनेट. मग रिझल्टमध्ये काय येणार? मोलॅरिटी ऑफ डायसोडियम EDTA इज 0.05 मोलार अँड द गिवन सॅम्पल ऑफ कॅल्शियम ग्लुकोनेट कंटेन 89.68% ऑफ कॅल्शियम ग्लुकोनेट. ओके. हे झाला तुमचा एक्सपेरिमेंट नंबर 15. सगळ्यांनी प्रॉपरली मॅन्युअलमध्ये लिहायचं आहे. ओके. आणि हे सुद्धा कोणतं टाईप आहे? कॉम्प्लेक्झोमेट्रिक टाईप ऑफ टायट्रेशन. आता आपले राहिलेले जे एक्सपेरिमेंट आहेत ते लास्ट मेथडने होणार आहे, जे की कोणते आहेत? प्रेसिपिटेशन टायट्रेशन. कोणतं आहे? प्रेसिपिटेशन मेथड. आपण बघितलेलं आहे, पहिलं होतं ॲसिड बेस, नंतर रेडॉक्स, नंतर कॉम्प्लेक्झोमेट्री आणि तिसरं कोणतं आहे? प्रेसिपिटेशन टायट्रेशन. ओके. ते बघू आपण नेक्स्ट एक्सपेरिमेंटमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.